जिवंत जीवामृत करण्यासाठी गाईचं ताजं शेण का घ्यावं? गाईच्या ताज्या शेणातच आज बॅक्टेरिया शिल्लक आहे. ज्यावेळेस आपण ताजं शेण घेतोय आणि ताजं शेण ज्यावेळेस आपण ड्रम मध्ये ते बांधतोय, तर ताज्या शेणाचा रस पाण्यामध्ये उतरला पाहिजे. आणि ज्यावेळेस ताज्या शेणाचा रस पाण्यामध्ये उतरतो त्यावेळेस डिकम्पोजर हा पाण्यामध्ये उतरत असतो. कारण डिकम्पोजर हा शेणातून आयसोलेट केलेला बॅक्टेरिया आहे. म्हणजे जर त्या शेणाचा रस पाण्यात उतरला तर आपल्याला झायलेनचा बॅक्टेरिया मिळेल, सेल्युलोजचा बॅक्टेरिया मिळेल आणि सर्वात महत्वाचं आहे पोटॅशचा बॅक्टेरिया मिळेल आणि फॉस्फेटचा बॅक्टेरिया मिळेल. आणि हे पूर्ण ताजे जिवंत बॅक्टेरिया आपल्याला मिळेल. गाईचं ताजं शेण घेतलं तर ताज्या शेणामध्ये 1500 कंपाऊंड आहे आणि गोमूत्र घेतलं तर गोमूत्रात 5000 कंपाऊंड आहे. जेवढे ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन नाही तेवढे गोमूत्रात मेडिसिन आहे. जिवंत जीवामृत करताना आपण गोमूत्राचा पण वापर करू शकतो, पण गोमूत्र फक्त आपण आपल्या वाढीच्या अवस्थेत देऊ शकतो. मॅच्युरिटीच्या अवस्थेत किंवा फळपक्व होण्याच्या अवस्थेत आपण गोमूत्र वापरू शकत नाही. म्हणून आपल्याला जिवंत जीवामृत मध्ये गोमूत्राचा वापर करायचा असेल तर फक्त वाढीच्या अवस्थेत आपण गोमूत्र वापरू शकतो. तर आपल्याला ताजं शेण यासाठी घ्यायचंय की ताज्या शेणातले जिवंत जीवाणू आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाला उपयोगी पडले पाहिजे. म्हणून आपण जिवंत जीवामृत करताना ताज्या शेणाचाच वापर करायचा आहे. जर ताज्या शेणाचा म्हणजे 24 तास तरी शेण असलं पाहिजे. 24 तासापेक्षा जास्त जुनं शेण असेल तर त्याच्यातल्या बॅक्टेरियाचा काउंट हा कमी होत जातो. म्हणून जिवंत जीवामृत केल्यानंतर आपण जर ते जिवंत जीवामृत 1-2 दिवस जर देऊ शकत नसाल तर कमीत कमी ते हलवावं लागेल. हलवावं याच्यासाठी लागेल की त्या शेणामधले जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणून आपल्याला दिवसातून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 3दा हलवावे लागतील, जेणेकरून त्या वातावरणातला ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये त्या अर्कामध्ये मिक्स होईल आणि त्या अर्कामध्ये असलेले जीवाणू हे मरणार नाही, त्यांचा काउंट कमी होणार नाही. म्हणून आपल्याला जिवंत जीवामृत करताना गाईच्या ताज्या शेणाचाच वापर करायचा आहे. ओके, धन्यवाद.